Good afternoon, dear students. We are back again with another interesting topic in microbiology, BSc first year. This topic will be the physiology of a particular culture media, because last time we have seen in terms of staining. Now we will move a little bit further for culture media. Correct? म्हणजे कल्चर मीडिया कसा असावा, कल्चर मीडियामध्ये काय काय गोष्टी असाव्या जेणेकरून दी ग्रोथ अँड मायक्रो ऑर्गॅनिझम्स त्याची प्रेझेंट असणार आहे त्याचं आपल्याला हाऊ वी आर गोइंग टू प्रोसीड इट. So that way we are going to work it out. So that concern, let us try to understand what is this culture medium. A growth medium or culture medium is a liquid or gel designed to support the growth of microorganisms or cells or small plants like mosses, Physiometrilla patents, that is Madigan, Matrigogeators, or any liquid or solid preparation made specifically from fruit storage and transport of microorganisms or other types. म्हणजे हा काय आहे कल्चर मीडिया म्हणजे काय म्हणता येईल आपल्याला की त्यांना ग्रोथ अँड डेव्हलपमेंटसाठी लागणारे जे काही इसेन्शियल न्यूट्रिएंट्स आहेत ते आपण एक्सटर्नली प्रोव्हाइड करतोय. दॅट कॉन्स्टिट्युएंट्स कलेक्टिव्हली इज कॉल्ड ॲज मीडिया. Cultivation of microorganisms depends on number of important factors. Proper nutrients must be available. आता आपण काय करणार आहे, आपण सॉइल झालं, वॉटर झालं किंवा एअर झालं याच्यापासून बॅक्टेरिया आपण आयसोलेट करणार आहे. पण वी वॉन्ट दोज ऑर्गॅनिझम्स टू बी आयसोलेटेड इन द लॅबोरेटरी. लॅबमध्ये ते आपण रिप्रोड्यूस कसे करता येतील किंवा कसं बघता येईल त्यांना हे बघायसाठी म्हणून आपल्याला काहीतरी तर मीडियम पाहिजे. पण ते मीडियम कसे असणार आहे डिपेंड्स ऑन वॉट प्रॉपर न्यूट्रिएंट्स मस्ट बी अवेलेबल. सगळे न्यूट्रिएंट्स ज्याला नेचरमधनं मिळतात तेच आपण आर्टिफिशियली लॅबमध्ये कॉन्स्टिट्यूट्स करणार. ऑक्सिजन अँड अदर गॅसेस मस्ट बी अवेलेबल ॲज रिक्वायर्ड. मॉइश्चर इज नेसेसरी. हे बघा बॅक्टेरियल ग्रोथसाठी मॉइश्चर हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे. म्हणूनच आपला जो काही मीडिया आपण तयार करणार आहोत त्यात मीडिया शुड कंटेन वॉटर. पाणी असल्यामुळे तिथं मॉइश्चर कंटेंट असणार आहे. The medium must have an appropriate pH, proper temperature relation must be prevail. Medium must be free of interfering bioburden and contamination must be prevail. So मीडिया असा असला पाहिजे की ज्या मीडियामध्ये ऑलरेडी बॅक्टेरिया तिथे प्रेझेंट नको असले पाहिजे. त्यालाच एक प्रोसिजर आपण म्हणतो दॅट इज कॉल्ड स्टरलायझेशन. आपल्या सिलेबसमध्ये पण आहे. आपण वी आर गोइंग टू प्रोसीड विथ स्टरलायझेशन एज वेल. पण मीडिया असा असला पाहिजे की दॅट शुड बी फ्री ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स इनिशियली. नंतर बॅक्टेरिया त्याच्यावरती आपण आयसोलेट करणार आहोत. These were originally supplied in the form of meat infusions. E for yeast extract, frequently basis meat infusions in culture media. The addition of peptones, which are digest of proteins, provides readily available source of nitrogen and carbon. आता एक गोष्ट लक्षात घ्यायची की एखादा ऑर्गॅनिझम जेव्हा आपण आयसोलेट करत असतो तर ऑर्गॅनिझम विल बी मे बी सिंगल सेल, मे बी अ ग्रुप ऑफ सेल्स. पण मग या सेल्स तिथे त्या ठिकाणी प्रॉलिफरेट होतील, मल्टिप्लाय होतील. पण याला लागणारे सगळ्यात मेन दोन कॉन्स्टिट्युएंट्स कोणते तर नायट्रोजन आणि कार्बन. मग नायट्रोजन आणि कार्बन त्यांना कशापासून मिळणार आहे तर डायजेस्टिव्ह प्रोटीन्स, त्याला म्हणतात पेप्टोन्स. ओके, पेप्टोन्स. मग पहिले इनिशियली काय करायचे तर मीट एक्स्ट्रॅक्ट किंवा मीट इन्फ्युजन पासून हे पेप्टोन किंवा प्रोटीन्स त्यांना मिळायचे आणि त्याच्यापासून ते बॅक्टेरिया नायट्रोजन आणि कार्बन घेऊन दे स्टार्ट टू प्रॉलिफरेट. पण ॲज वी हॅव डेव्हलप्ड इन टर्म्स ऑफ सायंटिफिक ॲटिट्यूड्स अशा वेळेस आपल्याला आता पेप्टोन्स अवेलेबल आहे लॅबोरेटरीमध्ये विच ॲक्ट्स एज अ सोर्स ऑफ प्रोटीन. आणि प्रोटीनपासून त्यांना काय मिळणार आहे तर त्याच्यापासून नायट्रोजन आणि कार्बन मिळणार आहे. सो दॅट दे वुड स्टार्ट मल्टिप्लाइंग अँड डेव्हलप ए प्रॉपर कॉलनी ऑफ बॅक्टेरिया. The pH of the culture media is an important of microorganism for growth. Temperature is another important parameter. Mesophilic bacteria and fungi have optimal temperature at temperature of 25 to 40 degrees. Thermophilic heat loving may have 45 degrees. Psychrophilic may below 20 degrees, so and so. So human pathogens generally are mesophilic. So bacteria जे काही आपण ज्या एन्व्हायरमेंटमधून बॅक्टेरिया घेतो तेच एन्व्हायरमेंट त्यांना देणं आपल्याला आवश्यक आहे. अँड देअरफोर इनसाइड द लॅबोरेटरी ऑल्सो वी मेंटेन सच काइंड ऑफ कंडिशन्स एज वेल. फॉर एक्झाम्पल आपण ह्युमन बॉडीपासून जर त्या ऑर्गॅनिझम इथनं जर आयसोलेट करायचं म्हणजे ह्युमन बॉडीचं काय टेम्परेचर असतं इट इज ऑलवेज 37 डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचर. ओके, मग असंच टेम्परेचर आपल्याला तिथं मेंटेन करणं आवश्यक आहे त्या पर्टिक्युलर एरियामध्ये. ओके फाईन. पुढे समजा आपण सॉईलमधनं घेतलं तर सॉईलचं पीएच किंवा सॉईलचं जे टेम्परेचर असणार आहे सेम काइंड ऑफ टेम्परेचर हॅज टू बी मेंटेन इन द लॅबोरेटरी सो दॅट दीज मायक्रो ऑर्गॅनिझम्स वुड ग्रो अँड प्रॉलिफरेट इन दॅट वे एज वेल. Now, one of the common constituents of the culture media, common constituent will be ammonia and nitrogen. Nitrogen कशापासून मिळतोय सोर्स पेप्टोन, प्रोटीन नायट्रोजनचे इन्फ्युजन आणि एक्स्ट्रॅक्ट्स. सगळ्यात मेजर गोष्ट बॅक्टेरियाला लागणारी असणार आहे ती म्हणजे नायट्रोजन.
मग नायट्रोजनचा सोर्स जर आपल्याकडे चांगल्या रीत्या जर असेल तर थिंग्स विल बी इन अ व्हेरी प्रॉपर. ग्रोथ फॅक्टर्स, ब्लड आहे, सीरम आहे, yeast extract आहे, vitamins आहे, NAD आहे, all these act as a source of growth factors. Energy source, sugars, alcohols and carbohydrates, buffers, phosphate, acetate, citrate, minerals, phosphates, sulfates, magnesium, calcium, sedative agents, chemical antimicrobial dyes, indicator, phenol red, neutral red, and gelling agents such as agar, gelatin, alginate किंवा सिलिका जेल. हे वेगवेगळे प्रकार आहे. हे सगळे प्रकार तिथे असणं आवश्यक आहे. एक गोष्ट लक्षात घ्या की unless and until we have all the fulfilled conditions of different nutrients inside the media, the bacteria will not grow. हे लक्षात. सगळ्या कंडिशन्स त्यांना प्रॉपरली मिळाल्या त्यांना, कारण आपण त्यांच्या नॅचरल एन्व्हायरमेंटमधून त्यांना काढून आपण लॅबोरेटरीमध्ये त्यांना ग्रो करतो. सो फॉर दॅट पर्पज दे नीड सच काइंड ऑफ थिंग की ज्याच्यामध्ये त्यांना या सगळ्या गोष्टींनी चांगल्यारीत्या मिळायला पाहिजे. देन अँड ओनली देन दे विल स्टार्ट विथ ग्रोइंग. Purified water is recommended for the use in the preparation of culture media. Purified water, clean purified water असलं पाहिजे. उगाच आपल्या नळाला येते पाणी आणि डायरेक्ट ते घेऊन आपण मीडिया तयार करत असतो तर आय एम सॉरी तसं ग्रोथ डेव्हलपमेंट होणार नाही. करेक्ट. सो फॉर दॅट पर्पज व्हॉट वी नीड अ प्युरिफाइड वॉटर सप्लाय. As defined by the United States Pharmacopoeia, purified water is obtained by a suitable process. It is prepared from water complying with US environmental standards. हे वेगवेगळे स्टँडर्ड्स आहेत. त्या स्टँडर्डच्या बेसिसवरतीच आपल्याला ते पाणी घ्यावं लागतं सो दॅट द मीडिया ऑफ द प्रिपरेशन विल बी व्हेरी करेक्ट. Pectin, protein, hydrolysis, infusion and extract as the major source of nitrogen and vitamins in the culture media. Pectins are water soluble ingredients derived by proteins and digestion of materials such as meat and milk. म्हणजे पेप्टोन एसेन्शियल आहे. ते पेप्टोन काय करणार आहेत आपण, तर हे पेप्टोन आपण त्या पर्टिक्युलर जो मीडिया असणार आहे त्या मीडियामध्ये वॉटर सोल्युबल पेप्टोन्स आपण असले पाहिजे सो दॅट इट विल बी हेल्पफुल फॉर देम इन अंडरस्टँडिंग ऑर इन गेटिंग दॅट मटेरियल व्हेरी इझी. Carbohydrates are employed in the culture media as an energy source and may be used for differentiating genera and identifying species. Buffers to maintain the pH of the culture media. Selective agents include bile salt, dyes and antimicrobial agents. हे सिलेक्टिव्ह मीडियम जेव्हा आपण प्रिपेअर करत असतो तेव्हा आपल्याला एक गोष्ट खूप छान होते की सिलेक्टिव्ह मीडियम टाकला की तिथे तेवढेच ऑर्गॅनिझम प्रॉलिफरेट किंवा डेव्हलप होतात, बाकीचे होत नाही. सो देअरफॉर दॅट इज सिलेक्टिव्ह मीडिया कॅन ऑल्सो बी वर्किंग व्हेरी वेल. Dyes and indicators त्याच्यासाठी असतात. Dyes and indicators will be helpful for us in understanding what the type of media that we are preparing. हे कशा प्रकारचं मीडिया आहे. Antimicrobial agent, solidifying agent हा एक सगळ्यात महत्त्वाचा पार्ट असतो. Solidifying agents includes agar, gelatin, albumin and called as liquid medium in order to change the solidification state. एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स कोणकोणचे आहेत. ॲटमॉस्फिअर, चांगल्यारीत्या ॲटमॉस्फिअर त्यांना देणं आवश्यक आहे. ऑक्सिजनचा कंटेंट तिथे योग्यरित्या असला पाहिजे. देन अँड ओनली देन द थिंग्स कॅन बी वर्कड आउट. अदरवाईज जर आपण प्रॉपरली त्यांना नीट जर दिलं नाही तर दॅट ऑक्सिजन लेवल विल बी व्हेरी हाय अँड द होल सॉर्ट ऑफ बॅक्टेरियल कल्चर विल बी डिस्ट्रॉयड. Anaerobic conditions of the growth of microorganisms are obtained in a number of ways. Addition of small amount of agar to the liquid medium, addition of fresh tissue of the medium, addition of reducing substance to the medium. हे पर्टिक्युलर anaerobic conditions पण आपल्याला बॅक्टेरिया आयसोलेट करावे लागतात की ज्यांना ऑक्सिजनची आवश्यकता नसते. पण त्याच्यासाठी म्हणून काय कंडिशन्स आपल्याला मेन्शन करते ही स्लाइड आपल्याला त्याच्यासाठी दाखवलेली आहे की ज्याच्यामध्ये स्मॉल अमाउंट ऑफ agar किंवा लिक्विड आहे, फ्रेश टिश्यू मीडियम आहे की anaerobic कंडिशन त्याच्याने आपल्याला डेव्हलप होऊ शकतात. Many microorganisms require environmental 5 to 10% CO2. Levels greater than 10% are now called inhibited due to decrease in pH and carbonic acid formation. काही ऑर्गॅनिझम्सना CO2 हा आवश्यक असतो फॉर द ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. मग अशा वेळेस त्यांना 5 ते 10% पर्यंत CO2 तिथं सप्लाय करावं लागतं. 10%च्या वर जर CO2 दिला तर दॅट विल बी हार्मफुल फॉर दॅट पर्टिक्युलर बॅक्टेरिया. Water activity, proper moisture conditions are necessary for continued luxuriant growth of microorganisms. Organisms require an aqueous environment and must have free water. Free water is not bound in the complex structure and is necessary for transfer of nutrients and toxic waste products. Okay? So water activity हा सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट आहे कारण पाण्याची कंटेंट किती त्या मीडियम मध्ये आहे आणि किती ते न्यूट्रिएंट्स त्याच्यामध्ये डिसॉल्व्ह झालेले बेस्ड ऑन दॅट द वॉटर ऍक्टिव्हिटी कॅन बी इझिली कॅल्क्युलेटेड.
Protective agents, calcium carbonate, soluble starch and charcoal are example of protective agents used in culture media to neutralize and absorb toxic metabolite produced by bacterial growth. बॅक्टेरिया बऱ्याच वेळा टॉक्सिक मेटाबोलाइट्स पण प्रोड्यूस करतात त्या ग्रोथ मीडियममध्ये विच आर हार्मफुल टू अदर ऑर्गॅनिझम्स एज वेल. ते ॲब्सॉर्ब करायची ताकद या 3 गोष्टींमध्ये तिथे अवेलेबल असते, स्टार्चमध्ये, चार्कोलाइन किंवा कॅल्शियम कार्बोनेटमध्ये. सो दिस इज ऑल्सो अ मेजर पार्ट दॅट कॅन बी पुट इनसाइड द कल्चर मीडियम फॉर द प्रॉपर ग्रोथ ऑफ बॅक्टेरिया. Growth factors such as NAD, hemine are growth factors and required for certain bacteria and Mucorales species and the enhanced growth of Neisseria species. काही ग्रोथ फॅक्टर्स हे इसेन्शियल असतात की जे काही सिलेक्टेड स्पीशीज ऑफ बॅक्टेरियाला आवश्यक असतात. दोज विल बी हेल्पफुल फॉर द ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ दिस पर्टिक्युलर बॅक्टेरिया. करेक्ट. सो दॅट्स ऑल फॉर टुडेज लेक्चर and we will continue in the another lecture.